नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? तर मी आले होते माझ्या मामांच्या घरी सोलापूरला. आज सोमवार होता, तर मी सलोनीला घेऊन निघाले सिद्धेश्वर मंदिरच्या दर्शनाला. तिच्यासोबत एन्जॉय करत करत मी पूर्ण मंदिर पाहत होते. समोरच आम्हाला एक मोठा तलाव दिसला, जो मंदिराच्या भोवताली होता. त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो. एंट्रन्सलाच खूप गर्दी होती, कारण की आज होता सोमवार. मग तसंच आम्ही पुढे आत मंदिरात प्रवेश केला. मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर आम्ही घेतलं बाप्पांचं दर्शन. त्यानंतर आम्ही निघालो पुढे होतं शिवलिंग. आणि या बाजूला होतं अन्नछत्र. आणि नंतर आम्ही मंदिराच्या बॅक साईडला होतो. या साईडला होतं देणगीचे काउंटर्स. आणि त्यानंतर आम्ही निघालो पुढे. पुढे गेल्यानंतर मी घेतलं माऊलींचं दर्शन. रामकृष्ण हरी. सोमवार असल्यामुळे मंदिरात होती खूप गर्दी. मग मी लाईनमध्ये उभारून मंदिरात दर्शनासाठी वेट करत होते. तोपर्यंत मी आरती पाहिली. खूप छान सुंदर, मन प्रसन्न असं वाटत होतं. खूप मनाला शांती मिळाली. फायनली मला सिद्धेश्वर मंदिरमध्ये दर्शन मिळालं. तर मग मी खूप खुश होते. मग मी अशीच हॅपीली बाहेर आल्यानंतर मी थोडं तलाव पाहिला. इकडे छोटे छोटे शिवलिंग होते, तर मी फोटोज काढले, व्हिडिओज काढले. खूप छान वाटत होतं. मला इतकं छान वाटत होतं. तुम्हाला तर सर्वांनाच माहिती आहे की माझी शिवभक्ती किती जास्त आहे. त्यामुळे मी खूप एन्जॉय करत होते. मंदिरात दर्शन घेऊन आम्ही निघालो पेटपूजा करायला. तिकडे होती पाणीपुरी. तर पाणीपुरी मला खूप आवडते, म्हणून मी माझी पाणीपुरी खूप एन्जॉय करून खात होते. पाणीपुरी खाल्ल्यानंतर कॉफी आणि बर्गरचा आम्ही आस्वाद घेतला. आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी परत जायला. त्याच्यानंतर मी सलोनीसोबत थोडे फोटो काढले. तर याचबरोबर आजचा व्लॉग माझा इथे संपला. पुढच्या व्लॉगमध्ये आपण नक्की भेटू. बाय.